नमस्कार मित्रांनो, विण दोघातलीही तुटेनाच्या रिव्ह्यू एपिसोडमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. आजच्या एपिसोडमध्ये खूपच राडा होणार आहे. दोघी बहिणींमध्ये म्हणजे सुश आणि स्वानंदीमध्ये अधिकारावरून कडाक्याचं भांडण होणार आहे. आजच्या एपिसोडमध्ये आपण पाहणार आहोत बिनडोक सुष्मिता आजीची जुनी पितळेची भांडी भंगारात काढणार आहे, तर दुसरीकडे मल्लिका आणि अंशुमन अर्पिताला पुन्हा घरात आणण्यासाठी नवीन कट रचणार आहेत. चला तर मग पूर्ण एपिसोडची अपडेट्स जाणून घेऊया. पण त्याआधी तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या. एपिसोडच्या सुरुवातीला स्वानंदीला ऑफिसला जायला उशीर होतो, म्हणून स्वानंदी न खाता जायला निघते. तेव्हा समर स्वतः ताट वाढून आणतो आणि स्वानंदीला जेवू घालतो. समरला असं जेवू घालताना पाहून मल्लिकाला खूपच मिरची लागते. मल्लिका, अर्पिता आणि अंशुमन रूममध्ये एकत्र जमून एक कट रचतात. त्यात मल्लिका बोलते की आपण डायरेक्ट समर आणि स्वानंदीला काहीच बोलायचं नाही. सूटच्या खांद्यावर बंदूक ठेवून आपण गोळी चालवायची, म्हणजे आपण बाजूला आणि सगळं सुशवर येणार. त्यानंतर मल्लिका म्हणते, समर आणि स्वानंदीचं हे प्रेम किती दिवस टिकतं तेच मी बघते. म्हणजेच मल्लिकाच्या डोक्यात काहीतरी भयानक चाललं आहे. नक्कीच ती काहीतरी मोठा कट रचणार आहे. त्यानंतर मल्लिका किचनमध्ये जाते. तिथे तिला आजी त्यांच्या संसारातील जुनी पितळेची भांडी साफ करताना दिसते. त्यावर मल्लिका त्यांना विचारते, तुम्ही हे काय करताय? त्यावर आजी म्हणतात, तुला माहीत नाही का, माझ्या संसार मी या भांड्यांपासून सुरू केला होता. माझ्या सासू, त्यांच्या सासू आणि त्यांच्या देखील सासू, त्यांनी देखील हीच भांडी वापरली. माझ्या जीवापेक्षाही प्रिय आहेत मला ही सगळी भांडी. हे ऐकल्यानंतर मल्लिकाच्या डोक्यात काहीतरी चुकून जातं. ती लगेच सरळ सुष्मिताकडे येते. ती सुशला म्हणते, सुश, तू तुझ्या अधिकाराचा फायदा उचल, काहीतरी नवीन कर, म्हणजे तुझे फॉलोअर्स वाढतील. असं कर, आपलं घर मेकओव्हर कर, सगळी जुनी भांडी विकून टाक आणि नवीन ऑथेंटिक तुला हवी तशी घेऊन ये. ते तुझ्या फॉलोअर्सना दाखव, बघ तुझे किती फॉलोअर्स वाढतात. तर बिनडोक सुष्मिताला हे खरंच आवडतं आणि तिला पटतंसुद्धा, आणि ती लगेच स्वानंदीला कॉल करून घर मेकओव्हरची परवानगी घेते. पण स्वानंदीला यातील काहीच कल्पना नसते की सुश आजीची जुनी भांडी विकणार आहे. आता खूप मोठा राडा होणार आहे. आपली लाडकी भांडी विकताना पाहून आजीची काय प्रतिक्रिया असणार हे पाहण्यासारखं असणार आहे. आणि येऊन जाऊन हे सगळं स्वानंदीवरच येणार का? कारण स्वानंदीला विचारूनच सुशने हे सगळं केलं होईल ना. याचा समर आणि स्वानंदीच्या नात्यावर काही परिणाम होईल का, हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग असणार आहे. मल्लिका तर दोघी बहिणींमध्ये भांडण लावून मोकळी झाली आहे. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला का? जर आवडला असेल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि हो, व्हिडिओला लाईक करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.